राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार निवडणुकीत ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांचा विजय निश्चित, प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची पत्रकार परिषदेतून माहिती। याबाबत वृत्त असे की नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला आहे। भाजपाच्या छुप्या पाठिंब्यामुळे आणि राष्ट्रवादीचे पाठबळ महेंद्र भावसारांचा वैयक्तिक दांडगा जनसंपर्क यामुळे ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांचा विजय निश्चित असल्याचा दावा विश्वास या ठिकाणी पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या झाशी राणी चौकातील संपर्क कार्यालयात सदर ही पत्रकार परिषद घेण्यात आली। पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भांबरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार, कुणाल पवार, महेंद्र शिरसाट, उमेश महाले, प्रमोद साळुंके, शहर महिला जिल्हाध्यक्षा जयाताई साळुंके आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। यांच्या प्रचाराच्या निमित्तानं गेल्या 3 दिवसापासून आम्ही नाशिक, नगर आणि आज धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात दौरा करत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक हक्काचा उमेदवार म्हणून महेंद्र भावसार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने निवडून येतील हा विश्वास आम्ही दौरा करत असताना आम्हाला जाणवला। कारण अनेक वर्षापासून जी लोक या भागाचं प्रतिनिधित्व करत होते ते कुठेतरी शिक्षकांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडण्यासाठी कमी पडल्यात अशी भावना आम्ही ज्या शिक्षकांना भेटलो त्या ठिकाणून जाणवल्या। यावेळी ही निवडणूक पक्षाची नसून शिक्षक मतदारसंघातील ज्या मतदार शिक्षक आहेत त्यांनीच हातात घेतलेले आणि आम्हाला विश्वास आहे की 26 तारखेला सर्वाधिक मताधिक्य पसंती क्रमांक 1 मिळून महेंद्र भावसार हे विजयी होतील। आपले काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला सुद्धा म्हणजे नाशिक जिल्ह्यात असेल, नगर जिल्ह्यात असेल, अनेक संस्था आहेत त्या भागातल्या शिक्षकांनी त्याच भागातल्या शिक्षकांना नेतृत्व करण्याची अनेक वर्ष संधी दिली, पण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये अशा भावना झालेल्या आहेत की ज्यांना आपण संधी दिली त्यांनी सभागृहामध्ये शिक्षकाचे प्रश्न न मांडता ते कुठेतरी ते प्रश्न मांडण्यासाठी कमी पडले। म्हणून आत्ताचा जो प्रतिनिधी सभागृहामध्ये पाठवायचा आहे तो प्रतिनिधी शिक्षकाचे प्रश्न नुसता समजून घेणारा नाही तर सोडवून आणणारा असावा अशा पद्धतीच्या भावना त्यांच्यामध्ये झालेल्या आहेत। त्यांच्या अनेक पेन्शनच्या प्रश्न असतील किंवा विनाअनुदानित जे शिक्षक आहेत त्या संस्थेवर काम करत आहेत त्यांना ग्रँट मिळवून द्यायची कामं असतील, अशा अनेक प्रश्न आमच्या समोर त्यांनी मांडलेले आहेत आणि ते सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहील आणि प्रयत्न करेल असा विश्वास त्यांच्यामध्ये वाटला आणि म्हणून त्यांनी महेंद्र भावसार यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। आणि आम्ही फिरत असताना आम्हाला एक मात्र जाणवलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून अनेक शिक्षक मतदान करताना आपल्याला दिसले।